नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आले ते म्हणजे मालवणला आणि अलिबागमधले मच्छीचे ब्लॉग वगैरे दाखवत असतो मी. तर आता मित्रांनो दाखवते म्हणजे असा ब्लॉग. तर आपण मालवणमधला मच्छीचा ब्लॉग बघणार आहोत. तर चला बघूया काय काय इथं मच्छी भेटते ती. मला पण घे ना. काय काय बघू दे इकडं. इकडं काय, इकडे छोटी मच्छी आहे, बघूया काय काय. पुढं पुढं ते पापलेट आहे. कसं आहे आपले? 1000 रुपये किलो. तर गाईच 1000 रुपये किलो आहे. आणि आपलीकडे कसं आहे? आपलीकडे किलो कसं आहे? हा? आणि या चिंबोर आहे गाईच. आणि इकडे आहे ती कोलबी बघा. तर गाईच आपलीकडे जरा कमी भाव असतो, इकडे जामच सांगतात. हे बघा यायचं म्हणजे माकुल, मोठी कोलबी, छोटी कोलबी आहे. इकडे काय नालबे इथे, पापलेट. सगळी पब्लिक घुसली इथं. आणि ही सुरमई आहे ना, छोटी छोटी सुरमई आहे. आणि ती किती किलोची आहे मावशी? ती किती किलोची आहे? ही 1.5 किलोची आहे. ही मापली नाही. प्राईस काय तिची? 1050 ला ही बसणार. तर मित्रांनो 1050ला. आणि आपल्याकडे कितीला भेटते? ती कितीची बोलले? 1.5 किलोची ना. आणि आपल्याकडे आपल्याकडे किती 600 रुपयाला भेटते. आपल्याकडे 600 रुपयाला गाईज. इकडं खूपच भाव आहे. आणि आपल्या इथं 1.5 किलो ते 700-800 रुपये घेतात. तर पुढे जाऊन बघूया अजून काय काय. सुकी मच्छी पण आहे. सुकी मच्छी आहे इथं पॅकिंगमध्ये डायरेक्ट केलेली. ही आहे ती म्हणजे सुकट. मावशी मुशी कशी आहे? मुशी याचे 400 रुपये. 400 रुपये. 400ला या 3. हे 300 ला देणार. मित्रांनो या 2 आहेत तर 300ला. आणि 3 आहेत तर 400ला. पाहिजे मी काय करू सने? असे सगळे लोक इले आणि मी जर त्यांना दीत रावले तर माझा पाठोपाशी रावताला काय करू? कितीला आहे मावशी सुरमई? सुरमई याचे 1200, 1100 दे. किती किती ती किलोची आई आहे? बघ. किती किलोची आहे? ही 1.5 किलोची आहे. ती कमी आहे जरा. ती 900 सांगतोय. आताची फ्रेश आहे. फ्रेश आहे. हे बघ कापून दिले नाही आता. चांगली आहे. ते बर्फ आणि पापलेट? का डीपीज मध्ये आणि ठेवतो. पापलेट पापलेट 1000 6 होत. ह्या एक लावलंय. 1 किलो 100 ग्रॅम 1000 रुपयाला 6 आहेत पापलेट. आणि हा कुठला मासा आहे? कोकरी. हा कोकरी आणि हा? 500 रुपये. कोकरी. आणि चला आता आपण कोकरीला. ए सुरमई हवी रे इकडे. 1700 पाहिजे आता देवा. हे कुठली बारकी मच्छी आहे मावशी? ही कुठली बारकी मच्छी आहे? तर चला बघूया अजून काय काय. इकडं सर्व सुकी मच्छी आहे. मावशी हे काय सुकी मच्छी? सुरमई. ही सुरमई आहे काय? हे बघा सुकी सुरमई पण इथे मिळते. आणि आता आपण सध्या कुठं मालवण. आणि बघा सुरमईची सुकट वगैरे सर्व कापून. आपल्या इकडच्या आणि इकडले पण भाव थोडेफार सेम आहेत. 19-20 फरक. बघूया आपली वर तिकडे गेली. कशी बोलली? 500 रुपये वाटा चालू दोन. 500 रुपये नाहीच वाट आहे इथे सुरमईचा. आता आपण इकडं आलो तर इकडे मच्छी घेणार आहोत आपण. इकडे आपली बघा पब्लिक आहे, मच्छी घ्यायला थांबले सर्व पब्लिक आपली. इकडली आपण मच्छीची टेस्ट करणार आहोत आज कशी आहे ती. मोठी कोलबी आहे. कशी आहे या किलो किती कसं कोलबी? 350 रुपये किलो आहे. सगळे ही 150 रुपये. प्राईस आहे 150 रुपये. आणि ही 650. कोलब्या घेतला कोलब्या. कोलब्या म्हणजे इकडली टेस्ट करायला काय? हां. मालवण
म्हणजे आपल्या इकडले मच्छीमध्ये आणि ह्या मच्छीमध्ये थोडाफारच फरक आहे ना, म्हणजे असं अरे मच्छीमध्ये नाही म्हणजे रेटमध्ये रे, रेटमध्ये. अख्खी मावशीला घेरले आपल्या अलिबाग कराय, अख्खी मावशीला घेरलेले आहे बघा. म्हणजे हे आपलेच बांगडे. हे आपलेच का? हे बांगडे आमचेच. तुम्हाला म्हणजे किती आतमध्ये वगैरे तुम्ही जाता काय? मी एवढा जातो आतमध्ये. भिजलो की बरोबर डोक्याला पाणी लागून नाही. मावशी हा बाबा या कशा आहेत? 200 रुपयाला. 200 रुपयाला राईस. आणू काय तुम्हाला? तर मावशी मार्केट किती वाजल्यापासून लागतं? मार्केट दुपारी सकाळी 7 पासून सुरू होतं ते 9 वाजेपर्यंत हा. आणि संध्याकाळी 3 पासून ते 6 पर्यंत. आणि मग ते तुम्ही मच्छी वगैरे मारायला बोटी म्हणजे अशा जास्त दिवस जातात की एके दिवसात वगैरे जाऊन येतात काय? जे रापण लावतात ते सकाळी 2 तासात येतात आणि बोटी आज जातात ते उद्या येतात. मग तुमची स्वतःची बोट आहे की? नाही नाही नाही, माझा नाही, धंदा नाही. मग तुम्ही अशा दुसऱ्यांकडे असं म्हणजे ते घेऊन घेऊन विकतो. आणि मग हे किती किलोमीटरवर जात असतील त्या बोटी? ते भरपूर लांबतं, मला काय एवढं माहिती नाही किती किलोमीटर जातात. आणि मच्छी दररोज एवढीच असते की याच्यापेक्षा जास्त असते काय कमी? नाही, जास्त असते. केव्हा जास्त भेटते केव्हा कमी भेटते. आणि असा कुठला सीझन आहे की तेव्हा ती मच्छी भरपूर असते इकडं? ते नोव्हेंबर डिसेंबरला तेव्हा भरपूर असते काय? नोव्हेंबरला भरपूर भेटते. आणि मग हा सुरमईचा रेट बीट तेव्हा काय असतो? त्यावेळी रेट कमी असतो, 400-500 रुपये किलो असतो. आणि आता किती आहे? आज 1000 रुपये किलोने आहे. आज 1000 रुपये. आणि पापलेट वगैरे? पापलेट पण आज ताजं पापलेट आहे ते 1500 ने घेतात सध्या चालू आहे. जेव्हा जास्त भेटतं तेव्हा 800, 900, 1000 असं असतं. आणि तुम्ही कधी अशी एकदम अशी तुमच्या ह्याच्यात मोठी मच्छी भेटले की नाही? मोठी मच्छी वगैरे काय अशी तुम्हाला भेटले की नाही? मोठी मच्छी भेटते. सुरमई आता 10-10 किलोची पण भेटते. ओके, धन्यवाद. तुझं गाव कुठलं मावशी सांग? माझं गाव कुंभारमठ, मालवण कुंभारमठ. ओके, थँक्यू. अंतकर निखिल, कसं वाटतंय तुला इकडे आलास तर? एकदम भारी. हो काय? कडक. 2 वेळा आलोय. 2 वेळा आलास? तर विकी, इथं मच्छी आपण बघितली, तिचा रेट जास्त वाटतोय काय की आपले एवढाच आहे सेम? आपल्यापेक्षा थोडा जास्त आहे. तर गाईज इकडे मच्छीचा थोडासा रेट जास्त आहे, पण अलिबागला वगैरे आलात तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा. आणि तुमच्याकडे कशी आहे? तुमच्याकडे कशी आहे मच्छी? तुमच्या खिशाला परवडेल असं आहे आपल्याकडे सगळं. तुम्ही कुठले? आम्ही इथलेच मालवणचे. मालवणचे काय? खुद्द मालवण. हे बघा काहीच नशीब लागतं कोकणात जन्माला यायला. तुम्ही पण असं टी शर्ट घ्या, खूप छान वाटतात घालायला. काहीच मच्छी बघू शकता, भरपूर मच्छी आहे. आणि बघा आपण आलो ते म्हणजे आता मालवण, आपण कुठे आलो? देवबागला. आणि मच्छी बघू शकता, खूप मोठी मच्छी आहे. मोठी मच्छी नाही म्हणजे जाम मच्छी आली बघा, जाल्यात दिसत असेल हे बघा. आणि काढतात अशी यांची कोली बांधवांची मेहनत असते. इकडले कोली बांधव आहेत. काका या मच्छी नाव काय? हा? आरली. तर काहीच आपण बघितलं मालवणचं मार्केट थोडंफारच भरलं होतं. आपण जरा असा लेट झाला आम्हाला यायला, त्यामुळं थोडंसंच भरलेलं होतं, ते तुम्हाला दाखवलं. तर मच्छीचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशाच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आता झाला मच्छीचा ब्लॉग. आता आपण सर्व फिरणार आहोत उद्या. आता जाणार आहोत रूमवर. चला पटापट जाऊया.